उमेदवार नसून त्यामध्ये दलित, धनगर, मुस्लिम किंवा 18 पगड जातीच्या उमेदवारांची नाव त्यामध्ये आली पाहिजे अशा पद्धतीचे त्यांचा आदेश होता आणि समाजाने सुद्धा त्यांचा आदेश मानून अनेक ठिकाणी बैठका घेतल्या आणि त्याचे अहवाल आंतरवाली सराटीला आणून दिलेले आहेत। आपण कशा घेतल्या गेल्या बैठकांमध्ये मुद्दे कसे आले, काय निकष होते, प्रोटोकॉल कसा झाला किंवा उमेदवार निवडीसाठी कशा पद्धतीनं गावकऱ्यांनी जे काम केलेलं आहे याविषयी बोलण्यासाठी काही तरुण मंडळी माझ्यासोबत आहेत। काय नेमकं म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला आदेश दिल्यानंतर समाजाने काय काय केलं, नेमकं बैठक कशी झाली, प्रोटोकॉल कसे ठरले? कारण एक उमेदवार ठेवून आपल्याला माहिती आहे ग्रामपंचायतीच्या साध्या निवडणुकीमध्ये 2 भावांमध्ये एकमत होत नाही, तर कसं एकमत घेण्यात आलं? दादांनी जी 24 तारखेला बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये जे आदेश दिले होते की मी स्वतः कोणता निर्णय घेणार नाही, ही सगळी जबाबदारी मी माझ्या समाजावर सोपवतो आणि प्रत्येकानं आपल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी बैठक लावावी, त्या बैठकीतून काय मागणी होती आणि त्या मागणीचा अहवाल 30 तारखेपर्यंत दादांपर्यंत द्यायचा होता आणि त्या अहवालानुसार दादा आज घोषणा करणार आहे। परंतु दादांनी आदेश दिल्यानंतर 24 तारखेनंतर आम्ही संभाजीनगर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये दादांनी जे मॅटर बनवून दिलं होतं, फॉर्मॅट बनवून दिला होता त्यानुसार प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मराठा समाजाच्या घरामध्ये आम्ही तो अहवालाची प्रत दिली आणि प्रत्येक मराठाकडून प्रत्येक घरातील नागरिकाकडून त्या ठिकाणी तो अहवाल त्यांचं मत काय, दादांनी जे प्रश्न केले होते की दादांनी राजकीय पक्षात सहभागी व्हावं किंवा निवडणूक घ्यावी का, हे जे प्रश्न होते या प्रश्नांचं सविस्तर उत्तर दिलेलं आहे। प्रत्येक अहवाल आम्ही या ठिकाणी सगळ्या गावातून जमा करून आज दादांना इथं अंतरवालीमध्ये सुपूर्द केलेला आहे। मला एक सांगा की काही मतभेद झाले नाहीत, सगळं एक दिलानं व्यवस्थित झालं? मी तुम्हाला एक सांगतो, कालपासून जे मतभेद बैठकीमध्ये राडा ह्या ज्या बातम्या चालू आहे, मुळात संभाजीनगर जिल्हा एवढा मोठा आहे आणि त्या ठिकाणी 40 लोकांची बैठक, ही बैठक तुम्ही मराठा समाजाची गृहीत धरूच नका। त्याला जे मराठा आरक्षणामध्ये जे इथून मुंबईपर्यंत पायी जाणारे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते हे काही त्या बैठकीला नव्हता, त्या बैठकीला राजकीय पुढाऱ्यांचे चमचे होते आणि स्वतःचे चमचे पाठवून स्वतःच्या नावाची समाजाच्या वतीनं तिकीट मागण्याचा प्रयत्न त्या बैठकीत झालेला आहे। त्याच्यामुळे ती बैठक तुम्ही मराठा समाजावर अजिबात लादू नका। म्हणजे आंदोलनाशी त्या बैठकीला काय संबंध नाही। काय म्हणाल, एकंदरीत कसा माहोल आहे, लोक खुश आहेत? कारण